महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। चला मोर्चाला चला, मोर्चाला चला, आपल्या धर्माचे विडंबना होतात, मोर्चाला चला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंदनपुरी येथील साट्याबाबा ग्रामदैवताची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली। या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आज संपूर्ण चंदनपुरी आणि परिसरात जनक्रोश मोर्चा काढत संताप व्यक्त करण्यात आला। मूर्ती विटंबनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आणि चंदनपुरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या जनाक्रोश मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत या कृत्याचा जाहीर निषेध केला। यावेळी उपस्थित जनसमुदायाचा संताप पाहता परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ग्रामदैवताच्या विटंबनेच्या निषेधार्थ केवळ चंदनपुरीच नव्हे तर परिसरातील इतर गावे देखील स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली आहेत। व्यापारी आणि ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवलाय। जोपर्यंत आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। 3 दिवसापूर्वी साट्याबाबा मंदिरामध्ये जे निंदनीय घटना झाली, इस्लामिक टोपी व हिरवी चादर चढवून हिंदूंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही सर्व चंदनपुरी ग्रामस्थ जाहीर निषेध करतो व या ठिकाणी आम्ही सर्व चंदनपुरी ग्रामस्थ या सर्व जिहादी लोकांचा आर्थिक निर्बंध इथे घालत आहे। यांना कोणत्याही पद्धतीची आर्थिक मदत होणार नाही। यात्रा उत्सव असेल व विविध कोणत्याही उत्सवांमध्ये यांना आम्ही 100% बहिष्कृत करण्याचा या ठिकाणी संकल्प घेत आहोत। या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की गेल्या 4 दिवसापासून तो जिहादी आरोपी मोकाट फिरत आहे, त्याला तात्काळ अटक करावी व हिंदूंना न्याय मिळवून द्यावा। साट्याबाबा ग्रामदैवताची विटंबना करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या नराधमाला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावे आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात संतापाची लाट असून पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी BK वाघ, मालेगाव। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।